नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप सरळ सेवेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालयीन भरतीची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती रिसेंटली आलेली होती. त्यामध्ये शिपाईची काही पदे होती आणि त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट कोर्स आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. तर मग त्याच्यासाठी सराव प्रश्न आपण जर केले तर परीक्षाभिमुख आपली जी तयारी आहे ती क्लिअर होऊन जाऊ शकते. मग त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, इतिहास असेल किंवा अंकगणित असेल, संगणक असेल, बुद्धिमत्ता, हे जेवढे काही टॉपिक्स आहेत हे तुम्हाला परीक्षेसाठी गरजेचे आहेत. आणि शिपाई या परीक्षेसाठी मोस्टली वन लाइनर्स येत असतात. मग आपल्याला आज ज्ञानदीप सरळ सेवा तुमच्यासाठी असे वन लाइनर सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलेली आहेत. एक 30 प्रश्न करूयात आपण. वन लाइनर्स असतील ते, त्यामध्ये ॲडेड इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला सांगेल की बाबा पुढे परीक्षेमध्ये येणाऱ्या फ्युचरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हेही आपण पाहूयात. चालेल, तर मग घेऊयात आपला आजचा पहिला प्रश्न. ओके, पहा, हा आहे पहिला प्रश्न. जस्ट अ सेकंड. हां, तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? जेवढे जण या लाईव्हमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांनी याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करायचा आहे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला असेच वन लाइनर येत असतात. चला, पहिला प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? ऑप्शन्स आहेत 6, 7, 8 की 9. पहा, कटक मंडळे, ज्याला इंग्लिशमध्ये कॅन्टॉन्मेंट्स म्हटलं जात असतं, हे कॅन्टॉन्मेंट्स ॲक्ट 1924 या कायद्याद्वारे स्थापित केले जात असतात. सो ॲडेड इन्फॉर्मेशन काय? कॅन्टॉन्मेंट ॲक्ट 1924. याच्यामध्ये दुरुस्ती झाली होती, कायदा दुरुस्ती 2006 मध्ये. ओके, 2006 मध्ये. राईट, करेक्ट. आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 7 कटक मंडळे आहेत. मग आता ही 7 कटक मंडळे कुठली कुठली आहेत? पुण्याच्या एरियामध्ये 3 आहेत. पुणेचं कॅम्प एरिया, त्यानंतर खडकी आणि देवळाली. ओके, देवळालीच नाही, माफ करा, देहू रोड. पुण्यामधलं देहू रोड हे पुण्याच्या एरियामधलं आहे. राहिलेले जे 4 आहेत, नाशिकमध्ये एक आहे, पहा, नाशिकमधलं देवळाली नाशिकमध्ये आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा कॅन्टॉन्मेंट एरिया आहे. त्यानंतर नागपूरचं जे कामठी एरिया आहे ते पण एक कटक मंडळ आहे. आणि अहिल्यानगर, आधीचं अहमदनगर, हे सुद्धा एक कटक मंडळ आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल 7 कटक मंडळे आहेत. ओके, टोटल इंडियाचं जर आपण पाहिलं तर इंडियामध्ये 61 कटक मंडळे आहेत. ॲट प्रेझेंट 2026 नुसार जर आपण पाहिलं तर 61 कटक मंडळे भारतामध्ये आहेत. ठीक आहे, या कटक मंडळ सुद्धा जे आहेत पॉप्युलेशनच्या बेसिसवरती, लोकसंख्येच्या बेसिसवरती यांच्यामध्ये 4 कॅटेगरी पडत असतात. फक्त ॲडेड इन्फॉर्मेशनसाठी लक्षात राहू द्या. पहिली कॅटेगरी ही 50,000 पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी असते. ओके, दुसरी कॅटेगरी ही 10,000 ते 50,000 एवढ्या पॉप्युलेशनसाठी असते. तिसरी कॅटेगरी ही 10,000 पेक्षा कमी मात्र 2,500 पेक्षा जास्त पॉप्युलेशनसाठी. आणि चौथी कॅटेगरी जी आहे ती 2,500 पेक्षा कमी असलेल्या पॉप्युलेशनसाठी असते. असं बेसिकली या कटक मंडळाचे 4 कॅटेगरीज पडत असतात. ओके, सो आय होप तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. कॅन्टॉन्मेंट्स 1924चा कायदा, सुधारणा झाली 2006 मध्ये. महाराष्ट्रामध्ये 6 आहेत. टोटल भारताला पाहिलं तर 61 आहेत. ओके, 4 कॅटेगरीज पडतात. क्लिअर? ओके, फाईन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? मग तुमचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पालघर, ठाणे, रायगड की नाशिक. चला, उत्तरं द्याल तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला किती आन्सर्स येतात, किती येत नाहीत, किती तुमचा अभ्यास झालेला आहे. आणि फक्त शिपाई भरतीसाठीच नाही, हे प्रश्न इन जनरल आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. चला, उत्तरं द्या. परसबाग, मुंबईची परसबाग म्हणून कोणाला ओळखलं जातं? सांगा बरं. करेक्ट, गुड. एक आन्सर आलेला आहे, करेक्ट आहे.
पालघर, पालघर नाही, पालघर नाही. सांगा. गुड, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर डी, नाशिक. का? कारण की नाशिकमध्ये कृषी उत्पादन हे चांगल्या मुबलक प्रमाणामध्ये समृद्ध कृषी व्यवस्था आहे तिथे. फॉर एक्झाम्पल द्राक्षे, राईट. द्राक्ष ही नाशिकची फेमस आहे. याला भारताचं द्राक्षाची राजधानी सुद्धा म्हटलं जातं. ग्रेप्स कॅपिटल ऑफ इंडिया. इथं वाईन यार्ड्स सुद्धा आहेत, राईट. वाईन यार्ड कॅपिटल ऑफ इंडिया. त्यासोबतच नाशिकमध्ये कांदे हे सर्वाधिक आणि सर्वात चांगल्या क्वालिटीचे उत्पादित होतात. जसं की नाशिकमधील लासलगावचे कांदे, लासलगाव नाव लक्षात असू द्या. लासलगावचे कांदे नाशिक जिल्ह्यामधले फेमस आहेत. ओके, म्हणून मुंबईची परसबाग या नावाने नाशिक याला ओळखलं जातं. क्लिअर? गुड, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर आहे. जाऊयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चन वरती. अशाच पद्धतीचे वन लाइनर आणि सोपे प्रश्न येत असतात. तुम्हाला फक्त त्या दृष्टिकोनाने फक्त अभ्यास करावा लागत असतो. प्रश्न कसे येतात हे पाहावं लागत असतं. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं, पहा. बृहन्मुंबई या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे कोणत्या वर्षी स्थापन झाले आहेत असा प्रश्न आहे. ऑप्शन फर्स्ट 1990, 1981, 1982 की 1998. सांगा बरं. बृहन्मुंबई याचं विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर कुठल्या वर्षी तयार झालंय? मला लगेच तुम्ही सांगायचंय. 1 मे 1960 रोजी आपल्याकडे किती जिल्हे होते? ओके, हाऊ मेनी डिस्ट्रिक्ट्स? आणि आज 2026 आज किती डिस्ट्रिक्ट्स आहेत? सांगा बरं. येईल का सांगता? करा ट्राय. व्हेरी गुड, गुड. 1990 मध्ये 1 ऑक्टोबर 1990 ज्यावेळी श्री शरदचंद्र पवार यांची हे मुख्यमंत्री होते, त्या वर्षी बृहन्मुंबईचं विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे तयार झालेले आहेत. करेक्ट आहे आन्सर. सांगा बरं. 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? 41. A is the correct answer, right? 1990 is correct. 26. व्हेरी गुड. 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. आज ते वाढून किती झालेले आहेत? 36 झालेले आहेत. गुड, करेक्ट आन्सर. मग नवीन जिल्हे जे वाढलेले आहेत कुठले कुठले? सगळ्यात आधी सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार झाला रत्नागिरीमधनं. ओके, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती जालना हा जिल्हा तयार होतो तेव्हाच्या औरंगाबाद सध्याच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधनं. मग तयार होतं लातूर त्यावेळीच्या उस्मानाबाद आत्ताच्या धाराशिव या जिल्ह्यामधनं. चौथ्या क्रमांकावरती जो नवीन जिल्हा तयार होतो तो म्हणजे गडचिरोली. लिहून घ्या, ऐकत नका बसू, लिहून घ्या. गडचिरोली हा जिल्हा तयार होतो चंद्रपूर या जिल्ह्यामधनं. ओके, मग पाचव्या क्रमांकावरती वाशिम हा जिल्हा तयार झाला अकोलामधनं 1998 मध्ये. नंदुरबार हा जिल्हा तयार होतं धुळे या जिल्ह्यामधनं 1998 मध्येच. गोंदिया हा जिल्हा भंडारामधनं. त्यानंतर हिंगोली जिल्हा परभणीमधनं. मग मुंबई उपनगर हे बृहन्मुंबईचं विभाजन होऊन तयार झालंय. आणि फायनली रिसेंट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यामधनं पालघर तयार झालेलं आहे. आता इथे तुमचं होमवर्क काय किंवा तुम्ही अभ्यास कशा पद्धतीनं करायला पाहिजे? हे जे 10 जिल्हे तयार झालेले आहेत त्यांचे वर्ष, तारीख, तेव्हा कोण मुख्यमंत्री होतं हे नोट करून घ्यायला पाहिजे एका टेबलमध्ये. ओके, करेक्ट. गुड गुड गुड. घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन. सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे? जानेवारी 2026 या स्थितीमध्ये सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती आलोक आराध्ये, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा की न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड? सांगा बरं. सांगा. कोण आहेत सध्याचे भारताचे सरन्यायाधीश? ओके, एक आन्सर आलेला आहे. 3C. गुड 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 गुड.
करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. हे आपल्या भारताचे 53वे 53rd सरन्यायाधीश आहे. हे पण पॉईंट लक्षात घ्या. ओके, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, जे काही असेल चालेल. व्हेरी गुड इव्हनिंग, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे आपल्या भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत. यांच्या आधी न्यायमूर्ती भूषण गवई हे 52वे सरन्यायाधीश होते. यांच्या आधी 51वे सरन्यायाधीश 51st हे होते न्यायमूर्ती संजीव खन्ना. ओके, आणि 50वे न्यायमूर्ती होते सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. ओके, आपल्या भारताचे हे लिहून घेत चला किंवा स्क्रीनशॉट काढा. भारताचे पहिले फर्स्ट सरन्यायाधीश आहेत एच.जे. कानिया. एच.जे. कानिया. ठीक आहे, करेक्ट. गुड गुड गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, फाईन. आता तुम्हाला प्रश्न आहे, मला सांगा सरन्यायाधीशांची नेमणूक ही कोण करत असतो? सांगा बरं, सांगता येईल का? सरन्यायाधीश यांची नेमणूक कोण करत असतो? आय होप तुम्ही हे लिहून घेतलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढला असेल. 52वे 53वे हे जे आलोक आराध्य आहेत हे कधी सरन्यायाधीश नव्हते, मात्र हे सुप्रीम कोर्टचे सध्या जज आहेत. ओके, फाईन. सांगा नेमणूक कोण करतं? हो, नेमणूक कोण करतं सरन्यायाधीश यांची? करेक्ट, गुड, व्हेरी गुड. राष्ट्रपती करत असतात. अगदी बरोबर, राष्ट्रपती हे आपल्या संविधानातील कलम 124 अंतर्गत भारताचे सरन्यायाधीश यांची नेमणूक करतात. करेक्ट आहे, व्हेरी गुड. राष्ट्रपती इज दी एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. गुड गुड गुड. चला घेऊया आपला नेक्स्ट क्वेश्चन. सांगा महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? सध्याचे जानेवारी 2026 या बेसिसवरती सांगा. सध्याचे विचारलंय तुम्हाला. ऑप्शन्स आहेत तुमचे. ऑप्शन नंबर 1 मिलिंद साठे, ऑप्शन नंबर 2 बिरेंद्र सराफ, ऑप्शन नंबर 3 श्रीहरी अणे आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी एकही नाही. सांगा बरं. करेक्ट, ओके, एकच आन्सर आलाय आतापर्यंत. गुड. ओके, ऑप्शन नंबर 4 नाहीये बरं याचा आन्सर. ऑप्शन नंबर 2 सुद्धा नाही. नाही नाही नाही, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मिलिंद साठे. डिसेंबर 2025 मध्ये हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नेमणूक झालेली आहे यांची. याच्या आधी जे महाधिवक्ता होते ते होते बिरेंद्र सराफ. ओके, पण डिसेंबर 2025 मध्ये रिसेंटली ते नेमलेले आहेत मिलिंद साठे महाधिवक्ता म्हणून. सो हे करंट अफेअर्समध्ये तुमच्या ॲड ऑन करा. मिलिंद साठे याचं करेक्ट आन्सर आहे. यांच्या आधी बिरेंद्र सराफ हे होते. ओके, चला चला मला आता कलम सांगा बरं. कुठल्या कलमा अंतर्गत महाधिवक्ता याची नेमणूक होत असते? फाईन. आणि इथं आणखीन एक पॉइंट नोट करून ठेवा. महाराष्ट्राचे पहिले महाधिवक्ता हे H.M. सीरवई हे होते. ओके, H.M. सीरवई. सांगा. कलम सांगता येईल का? ओके ओके, आलेलं आहे 165. करेक्ट. कलम 165 अंतर्गत महाराष्ट्राचे किंवा कुठल्याही राज्याचे महाधिवक्ता यांची नेमणूक होत असते. बरोबर आहे. गुड. केंद्राचे जे महान्यायवादी असतात त्यांची नेमणूक कुठल्या कलमा अंतर्गत होते? सांगा बरं. महान्यायवादी सांगता येईल का कोणाला? महान्यायवादी यांची नेमणूक कुठल्या कलमा अंतर्गत होत असते? इझी आणि एवढेच लक्षात ठेवायचे आपल्याला. खूप संविधान काय पाठ करत बसायचं नाहीये. बेसिक जे प्रश्न विचारले जातात तेच पाहायचे आपल्याला. महान्यायवादी सांगू शकता का? महान्यायवादी यांचं कलम. करेक्ट, गुड. आन्सर आलेला आहे. कलम 76 अंतर्गत महान्यायवादी हा नेमला जात असतो. गुड 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 गुड, व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. सांगा भारताचे पहिले उपराष्ट्रपती
कोण आहेत असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन की जगदीप धनकड. सांगा बरं. करेक्ट आहे. 76 इज एक्झॅक्टली दी करेक्ट आन्सर. गुड. सांगा भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सोपा प्रश्न आहे. ऑप्शन 2 दिले कोणीतरी. ओके 3 राईट व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते. सी राजगोपालाचारी हे शेवटचे आपल्या भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. पहा, गव्हर्नर जनरल. ओके. लॉर्ड माउंटबॅटन यांच्यानंतर सी राजगोपालाचारी यांची नेमणूक झाली होती भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणून. ठीक आहे. राईट. 5 सप्टेंबर हा दिन त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, शिक्षक दिन म्हणून. करेक्ट आहे. व्हेरी गुड. आता मला सांगा सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? रिसेंटमध्ये नवीन उपराष्ट्रपती आलेले आहेत. कोण आहेत सांगा बरं. ह्यांच्याच नावाशी मिळतं जुळतं त्यांचं नाव आहे. सांगा सध्याचे उपराष्ट्रपती. 15वे उपराष्ट्रपती आहेत ते. 15th व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ते आहेत CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन. ओके. ह्यांच्या आधी 14वे उपराष्ट्रपती हे जगदीप धनकड होते. ह्यांनी राजीनामा दिल्यानंतर CP राधाकृष्णन हे सध्याचे उपराष्ट्रपती झालेले आहेत. करेक्ट. गुड. व्हेरी गुड. CP राधाकृष्णन इज दी करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधान सभेने कोणत्या वर्षी स्वीकारले? नीट प्रश्न वाचा. स्वीकारले विचारलंय तुम्हाला. ऑप्शन नंबर 1 26 नोव्हेंबर 1949, 2 26 नोव्हेंबर 1950, 3 26 ऑगस्ट 1949 की 4 26 जानेवारी 1949. तुम्हाला विचारलंय भारतीय संविधान कधी स्वीकारलं गेलेलं आहे. स्वीकारलेली तारीख आणि त्याची अंमलबजावणी झालेली तारीख ही वेगळी आहे. सो प्लीज डू नॉट कन्फ्यूज इन इट. मला माहिती आहे इथे 2 उत्तर येणार आहेत. आता कन्फ्युजन असणार आहे सर्वांमध्ये. हां वाटलेलंच. बी फिक्स 2 1950 वाटलेलंच मला. मी म्हणून तुम्हाला म्हटलेलं प्रश्न नीट वाचत चला. तुम्हाला कधी स्वीकारले हे विचारले. पहा संविधान सभेने भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950ला झालेली आहे आणि म्हणून आपण तो दिन आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. सो प्लीज लक्षात घ्या. स्वीकारण्याची तारीख 26 नोव्हेंबर 1949. अंमलबजावणी जेव्हापासून झालेली आहे ते तारीख आहे 26 जानेवारी 1950. ओके. आणि तोच दिन आपला प्रजासत्ताक दिन असतो. 2026 मध्ये आपला 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. ओके. हे पण लक्षात असू द्या कितव्या नंबरचा आहे ते. 2026 मध्ये 77वा. ओके. करेक्ट. आता आणखीन एक तुम्हाला प्रश्न. आपली ही जी संविधान सभा आहे ही किती वर्षपर्यंत किंवा त्याचा कार्यकाळ किती होता हे पण माहिती असू द्या. ही 9 डिसेंबर 1946 रोजी सर्वात आधी बसलेली आहे. सर्वात आधी काम सुरू केलेलं आहे ते. याचं कामकाज 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत होता. सो बेसिकली ह्यांचं टाइम पिरियड आहे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. ओके. सो हेही एक फॅक्च्युअल पॉइंट लक्षात असू द्या. आपली संविधान सभा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा टाइम पिरियडसाठी काम करत होती. क्लिअर. ओके.
चला घेऊया आपला नेक्स्ट क्वेश्चन. अगेन अ इझी क्वेश्चन. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? सांगा, अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल की पंडित जवाहरलाल नेहरू? हॅलो, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. सांगा बरं, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? इझी क्वेश्चन. बरं, या चौघांपैकी संविधान सभेचा अध्यक्ष कोण होता हो? संविधान सभेचे अध्यक्ष, विद्यार्थी कन्फ्यूज करतात यातच. मसुदा समितीचे अध्यक्ष आणि संविधान सभेचे अध्यक्ष त्यांना एकच वाटतात, मात्र ते दोन वेगवेगळे पर्सनॅलिटीज आहेत. करेक्ट. डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. करेक्ट आहे. मला सांगा, संविधान सभेचा अध्यक्ष कोण होतं चौघांपैकी? संविधान सभेचा अध्यक्ष. आणि आणखीन एक प्रश्न तुम्हाला सांगा, मला उद्दिष्टांचा ठराव 1946 मध्ये या चौघांपैकी कोणी पारित केला होता? सांगा बरं. करेक्ट. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष आहे. करेक्ट आहे. आता सांगा, उद्दिष्टांचा ठराव, ज्याला ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन असं म्हटलं जातं, जिथनं पुढे आपली प्रस्तावना तयार झालेली आहे, हा ठराव कोणी आणला होता संविधान सभेमध्ये या चौघांपैकी? सांगता येईल का कोणाला? सांगता येईल का कोणाला? उद्दिष्टांचा ठराव कोणी आणला होता? ओके, आणखीन आन्सर्स येऊ द्यात. राईट, पंडित नेहरू. ऑप्शन नंबर 4 पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव 1946 मध्ये आणलेला आहे. गुड 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 गुड, व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन. सांगा, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई उपनगर, धुळे, हिंगोली की मुंबई शहर? सांगा बरं. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा असं विचारलेलं आहे. आणि लगेच सांगा, लोकसंख्येच्या बेसिसवरती महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा सांगायचा आहे. मोठा जिल्हा. आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सुद्धा मोठा जिल्हा सांगायचा आहे. चला, या 3 गोष्टींचं उत्तर द्या बरं मला, बघूया. हिंगोली नाही हो. नॉर्मली तुम्ही काय करायला पाहिजे, धुळे आणि हिंगोली तर आधी काढायला पाहिजे इथनं, कारण ते मोठे आहेत कंपॅरेटिव्हली. जर तुम्ही महाराष्ट्राचा मॅप पाहिला असेल, तुम्हाला आपोआप लक्षात येईल की धुळे आणि हिंगोली तर याच्यामध्ये अजिबात येणार नाही. कन्फ्युजन असेल तर ते मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यामध्येच असेल. तर याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई शहर, कारण मुंबई शहरचे जे क्षेत्रफळ आहे ते केवळ 157 चौरस किलोमीटर एवढं आहे. ओके, राईट. आता काय विचारलंय तुम्हाला? क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे? बरं, फक्त असं जिल्ह्यांची नावं तुम्ही धडाधड टाकत गेलात तर मला कसं कळेल? मला सांगा, मोठा जिल्हा, क्षेत्रफळानुसार, लहान जिल्हा, काहीतरी त्या मागे पुढे त्याला नावं द्या. मागे पुढे प्लीज नावं द्या, मला असं काहीच कळणार नाही. हां, ऑप्शन नंबर 4 मुंबई शहर इज द करेक्ट आन्सर. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा तेच आहे. ओके, सांगा आता मला 2 प्रश्न विचारलेले, लोकसंख्येनुसार मोठा जिल्हा आणि क्षेत्रफळानुसार मोठा जिल्हा. ठीक आहे, अहिल्यानगर हे क्षेत्रफळानुसार असलेला मोठा जिल्हा आहे. ठीक आहे, आपण इथं धरूयात. अहिल्यानगर जवळपास 17,048 चौरस किलोमीटर एवढं त्याचा एरिया आहे. फाईन. ओके. हां, आणि लोकसंख्येनुसार याचं करेक्ट आन्सर आहे ठाणे. इथं पॉप्युलेशन जवळपास 11 मिलियन एवढी आहे. 1 कोटीपेक्षा पण जास्त पॉप्युलेशन आहे. ओके, पुणे हे दुसऱ्या क्रमांकावरती येतं. ठाणे आधी येणार, मग पुणे. बरं, ठीक आहे, टायपिंग करायला वेळ जातोय, नो प्रॉब्लेम. फाईन. घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत? 10, 11, 9 की 6? सोपा प्रश्न आहे, सांगा बरं. मूलभूत कर्तव्य किती आहेत?
आता ही जी मूलभूत कर्तव्य आहे ही ओरिजिनली आपल्या संविधानामध्ये नव्हती, ही एका घटनादुरुस्तीने ॲड झालेली आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये आपल्या संविधानामध्ये ही मूलभूत कर्तव्ये ॲड झाली आहेत. स्वर्णसिंग समिती यांच्या शिफारशीवरून. ओके, आता तुम्हाला प्रश्न हा की सांगा 42व्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्य ॲड झाली होती सांगा बरं. 42व्या विचारते मी. ह्याचं करेक्ट आन्सर आहे 11. बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. आपल्या संविधानामध्ये टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहे. दॅट्स द करेक्ट आन्सर. आता मला प्रश्न आहे तुमचा की 42व्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये टोटल किती ॲड झाले होते. नीट प्रश्न ऐकला असेल तुम्ही, असं एक्सपेक्टेड आहे. गुड गुड गुड, बरोबर. 42व्या घटनादुरुस्तीने केवळ 10 मूलभूत कर्तव्य ॲड झालेली होती. 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे ते संविधानामध्ये 86वी घटनादुरुस्ती 2002 ने ॲड झालेलं आहे. प्लीज हे लिहून घ्या, ध्यानात ठेवा. संविधानामध्ये 42व्याने 10 ॲड झाले होते. राहिलेली 11वी घटनादुरुस्ती 11वे मूलभूत कर्तव्य हे 86वी घटनादुरुस्ती 2002 ने ॲड झालेलं आहे. आणि इन जनरल आपल्या संविधानामध्ये हे जे काही मूलभूत कर्तव्य आहेत हे कुठल्या कलमामध्ये आहेत? कलम 51A. ओके, कलम 51A मध्ये. करेक्ट आहे, बरोबर. छान 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 छान. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. सांगा भारतातील 12 ज्योतिर्लिंग पैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? सांगा बरं. 5 आहेत, 6, 7 की 8? टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत भारतात. त्यापैकी महाराष्ट्रात किती, असा प्रश्न आहे. करा, ट्राय करा. महाराष्ट्रात किती आहे? कुठले कुठले आहेत ते मी सांगेल, टाईप करत बसू नका. 5 आहेत, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 5 आहेत महाराष्ट्रामध्ये. कुठले कुठले? परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामध्ये, भीमाशंकर पुणेमध्ये, त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यानंतर आपल्याकडे आहे घृष्णेश्वर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. ओके, असे हे आपले 5 महाराष्ट्रामधील. राईट राईट, करेक्ट करेक्ट आहे, करेक्ट आहे. ऑप्शन 1 5 इज द करेक्ट आन्सर. टोटल जे 12 ज्योतिर्लिंग आहे भारतामधले, सोमनाथ, श्रीशैलमचं मल्लिकार्जुन, तमिळनाडूचं रामेश्वरम, द्वारका नागेश्वर आहे द्वारकाचं, त्यानंतर केदारनाथ आहे उत्तराखंडमध्ये, बरोबर. ओंकारेश्वर आहे, त्यानंतर विश्वनाथ आहे काशी विश्वनाथ, बरोबर. गुड गुड गुड. ओके, चला चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. आता हा थोडा सायन्सचा प्रश्न आहे, नीट उत्तर द्यायचं आहे. विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो? नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन की मिथेन? हा, औंढा नागनाथ पण आहे, करेक्ट आहे. सांगा बरं. जे आपले लाईट बल्ब्स असतात त्यामध्ये कुठलं गॅस असते, कुठली वायू असते? 350 शक्तीपीठ सुद्धा आहे आपल्याकडे. व्हेरी गुड, नाईस. सांगा कुठलं गॅस असतं हो विद्युत बल्ब मध्ये? A 1 3. ओके 1. फायनल आन्सर द्या बरं. ओके, ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे नायट्रोजन. हे जे विद्युत बल्ब असतात, कधी तुम्ही पाहिलं असेल पहा, हे विद्युत बल्बचा आकार हा समथिंग लाईक दिस. ओके, आणि त्याला असं इथे खाली आपल्याला हे लावता येत असतं. या विद्युत बल्बमध्ये असे एक स्ट्रक्चर असते. हे जे स्ट्रक्चर आहे हे टंगस्टन या मटेरियलने बनलेलं असतं. फक्त एक मटेरियल आहे, लक्षात घ्या, टंगस्टन. आणि बाकीचं जे बल्बचा एरिया आहे तो गॅसने भरला जात असतो. तो गॅस युजली नायट्रोजन आणि अर्गॉन हे गॅस असतात. ओके, आता हे जे नायट्रोजन आणि अर्गॉन आहेत ना, हे दोन्ही निष्क्रिय वायू आहेत. काय आहेत हो? हे निष्क्रिय वायू. त्यालाच इंग्लिशमध्ये इनर्ट गॅस असं म्हटलं जात असतं. म्हणजे काय? निष्क्रिय म्हणजे काय? काहीच काम करणार नाही.
त्यांना कशातही ठेवा, ते कोणासोबतही केमिकल रिॲक्शन करत नाहीत. म्हणून ह्या बल्बमध्ये हे जे हवा आहे ही नायट्रोजन आणि अर्गॉनची ही हवा त्यामध्ये ठेवली जात असते, जेणेकरून टंगस्टन सोबत हे जे टंगस्टनचं मटेरियल आहे हे जास्त जाळलं जाणार नाही, त्यासोबत रिॲक्शन होणार नाही. ओके, त्यासाठी हे नायट्रोजन आणि अर्गॉन या गॅसने विद्युत बल्ब भरला जात असतो. करेक्ट, गुड. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्ष किरणांचं एक्स रेज यांचा शोध कोणी लावलेला आहे असा प्रश्न आहे. ओरस्टोड, आइन्स्टाईन, हेनरी बेकरल की रॉटजेन? सायन्सचा प्रश्न आहे. कोणी कोणाचा शोध लावला? जसं की ओरस्टोड, आइन्स्टाईन, हेनरी बेकरल, रॉटजेन चौघांपैकी कोणी क्ष किरणांचा शोध लावलाय असा प्रश्न आहे. करेक्ट, गुड, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर डी, रॉटजेन. विल्हेल्म कॉनराड रॉटजेन याने 1895 मध्ये एक्सरेचा शोध लावला होता, ज्याच्यासाठी त्याला नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे 1901 मध्ये. ओके, 1901 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. फाईन. यापैकी मला आणखीन एक प्रश्न आहे तुम्हाला. E=mc² हा सूत्र या चौघांपैकी कोणी दिलाय हो? सांगा बरं, सांगू शकता का? E=mc². हा जो सूत्र आहे हा या चौघांपैकी कोणी दिलेला आहे? आणखीन एक लक्षात घ्या, हेनरी बेकरल जे आहे यांनी रेडिओ ॲक्टिव्हिटी या फील्डमध्ये काम केलंय मेरी आणि पेरी क्युरी यांच्यासोबत. मेरी आणि पेरी हे दोघं दंपती होते. या दोन्ही मेरी आणि पेरी क्युरी सोबत हेनरी बेकरलने रेडिओ ॲक्टिव्हिटी या फील्डमध्ये काम केलंय, ज्याच्यासाठी त्याला 1903 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. राईट, करेक्ट आहे. आइन्स्टाईन याचं E=mc² हे सूत्र आइन्स्टाईनने दिलेलं आहे. ठीक आहे, बस आपल्याला काही आणखीन डिटेलमध्ये जायची गरज नाही त्याच्या. चला, आता हा थोडा संगणक यावरती क्वेश्चन आहे. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट्स असा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत 1048, 1000, 1024 की 1074? सांगा बरं. एक किलोबाईट म्हणजे किती बाईट्स असतात? ओके, करेक्ट, गुड गुड, करेक्ट आहे. 1024. 1 किलोबाईटमध्ये आता पहा, ॲक्च्युअलमध्ये 1024 बाईट्स असतात, पण जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्याला 1000 असं राऊंड फिगरमध्ये घेतलं जातं, पण ॲक्च्युअलमध्ये 1024 असतात. सो 1 किलोबाईट हे 1024 बाईट्सने बनत असतो. 1 मेगाबाईट जे आहे ते 1024 किलोबाईटने बनत असतं. 1 गिगाबाईट 1 GB 2 GB म्हणतो ना, हे 1024 मेगाबाईट्सने बनत असतं. राईट, अशी ही लिस्ट पुढं चलत जाईल. करेक्ट, राईट. ओके, घेऊया आपला नेक्स्ट क्वेश्चन. सांगा, आता आला आपण हिस्ट्रीवरती. स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झालेली आहे? 1905, 1919, 1939 की 1942? सांगा बरं. करेक्ट, गुड. स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? प्रश्न आहे तुमचा, सांगा. ओके, एकच आन्सर आलाय, बाकी कोणाला माहित नाही. करेक्ट, गुड. ऑप्शन नंबर 1, 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झालेली आहे. करेक्ट आहे, गुड गुड. का सुरू झाली हो? काय कारण होतं? कारण याच वर्षी बंगालची काय झाली होती? फाळणी झाली होती. आता मला सांगा, बंगालची फाळणी होत्या वेळी त्यावेळी व्हायसरॉय कोण होतं भारताचं?
बंगालची फाळणी झाली, करेक्ट आन्सर आलेला आहे ऑलरेडी. कर्जन, लॉर्ड कर्जन हा तेव्हाचा व्हॉइसरॉय होता ज्याच्या अंतर्गत ही बंगालची फाळणी झालेली आहे. ओके, आता इथे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती लक्षात घ्या. पहा, स्वदेशी चळवळ ही सुरू करायला पाहिजे ही पहिली आयडिया जी आहे, पहिली जी कल्पना आहे ही सर्वात आधी फॉर द फर्स्ट टाइम संजीवनी नावाच्या वृत्तपत्रामध्ये आलेली होती. संजीवनी नावाचं वृत्तपत्र. आता हे संजीवनी नावाच्या वृत्तपत्रामध्ये कोणी दिलं ही आयडिया? ते म्हणजे कृष्ण कुमार मित्र. कृष्ण कुमार मित्र यांनी सर्वात आधी स्वदेशी चळवळीची, स्वदेशी आपण करायला पाहिजे ही सर्वात पहिल्यांदा कल्पना दिलेली आहे. त्यानंतर मग स्वदेशी चळवळ सुरू झाली. फायनली जेव्हा स्वदेशी चळवळ सुरू झालेली आहे ती तारीख आहे 7 ऑगस्ट 1905. ओके, 7 ऑगस्ट 1905 करेक्ट. आणि 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द सुद्धा झालेली आहे. बरोबर आहे, गुड, करेक्ट आन्सर. छान, हे एवढे पॉईंट्स लक्षात असू द्या. थोडी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, ॲडेड इन्फॉर्मेशन आहे. घेऊया आपला नेक्स्ट प्रश्न. सांगा, अभिनव भारत संघटनेची स्थापना, अभिनव भारत संघटना कधी स्थापन झाली आहे? 1904, 1905, 6 की 1910? सांगा बरं. अभिनव भारत संघटना आणि कोणी स्थापन केली आहे तेही लगेच सांगून टाका मला. कोणी केली आहे स्थापन? ऑप्शन नंबर 1, व्हेरी गुड. 1904 मध्ये अभिनव भारत संघटना याची स्थापना झालेली आहे. करेक्ट आहे, व्हेरी गुड, करेक्ट. विनायक दामोदर सावरकर, विनायक आणि गणेश त्यांचे भाऊ गणेश सावरकर या दोघांनी मिळून या अभिनव भारत संघटनेची स्थापना केलेली आहे. राईट. 1900 मध्ये मित्रमेळा स्थापन झालं होतं 1 जानेवारी 1900 नाशिकमध्ये आणि तेच पुढे त्याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याची स्थापना ही अभिनव भारत संघटना म्हणून झाली 1904 मध्ये, मे 1904 मध्ये. बरोबर आहे, करेक्ट आहे, व्हेरी गुड, करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन. सांगा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी हा जमीन मालक बनलेले आहेत? शेतकरी जमीन मालक खालीलपैकी कुठल्या महसूल पद्धतीमध्ये बनले? कायमधारा, जमीनदारी, रयतवारी की मिरासदारी? करेक्ट, छान. सांगा याचं उत्तर सांगा बरं आता. आणि लगेच सांगा. बरं ठीक आहे, याचं उत्तर तर द्या तुम्ही आधी. करेक्ट, गुड. ऑप्शन नंबर 3 रयतवारी इज द करेक्ट आन्सर. या पद्धतीमध्ये शेतकरी जो आहे तो जमीन मालक बनलेला आहे. करेक्ट आहे. आता इथं मला सांगा, रयतवारी पद्धत ही कोणी सुरू केली आणि कुठल्या वर्षी केली? कोण आणि वर्ष हे दोन्ही सांगायचंय. आणि सेम कायमधारासाठी सुद्धा कोणी सुरू केलं आणि वर्ष काय? करा ट्राय. बरोबर, लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने 1793 मध्ये कायमधारा पद्धत, ज्याला परमनंट सेटलमेंट म्हटलं जातं, ती सुरू केलेली आहे. तर रयतवारी पद्धत ही थॉमस मुनरो याने मद्रासच्या भागामध्ये 1820 मध्ये सुरू केलेलं आहे. ओके, गुड गुड गुड. सर थॉमस मुनरो 1820, लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कायमधारा पद्धत 1793. मिरासदारी पद्धत ही जी आहे ही मद्रासच्या काही भागामध्ये आणि कछर टेकड्या ज्या आहेत त्या भागामध्ये फेमस होती. आणि ही पद्धत जी आहे ती सेम जमीनदारी पद्धत सारखी आहे. आपल्याला माहिती आहे जमीनदारी पद्धत काय असतं ते. करेक्ट. चला घेऊया आपला नेक्स्ट क्वेश्चन. हा करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन आहे. पहा थोडा. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या शहरात होणार आहे असा प्रश्न आहे. पुणे, सातारा, सांगली की रत्नागिरी? 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. लगेच मला याचे अध्यक्ष कोण असतील हे पण सांगा. याच्या आधीची 98वे कुठं झालेले आहे तेही सांगायचंय.
98वेचे अध्यक्ष कोण होते ते सांगा बरं. आणि पहिलं हे संमेलन कुठं भरलं होतं हेही सांगा. करेक्ट, ऑप्शन नंबर 2 सातारा करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड. 99 नंबरचे साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बरोबर, व्हेरी गुड. गुड गुड. 98वं जे साहित्य संमेलन होतं त्याचे अध्यक्ष कोण होत्या? तारा भावळकर. बरोबर, तारा भावळकर. पहिलं जे संमेलन आहे हे 1878 मध्ये झालं होतं. पहा, पुण्यामध्येच. ठीक आहे, 1878 मध्ये पुण्यामध्ये झालं होतं. न्यायमूर्ती रानडे हे याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, 98व दिल्ली. ओके, नाईस. घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. आता हे थोडे मराठीचे प्रश्न आहेत. इथून पुढे 3 प्रश्न मराठीचे असतील. मी मराठी एक्सपर्ट नाहीये, बट स्टील आपण उत्तरं तरी पाहूया, त्याची काढायचा प्रयत्न करूयात. ओके, चला. तुमचा प्रश्न आहे की झोपला या शब्दाची खालील पर्यायातून जात ओळखायची आहे. नाम आहे, सर्वनाम आहे, क्रियापद आहे, क्रियाविशेषण आहे, काय आहे? ऑप्शन नंबर 1 सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण की विशेषण? सांगा बरं. झोपला हा शब्द याचं जात काय आहे असं प्रश्न आहे तुम्हाला. करेक्ट, गुड गुड गुड, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 क्रियापद आहे, हे वर्ब आहे. का? कारण की झोपला ही एक क्रिया ज्यातनं दाखवली जाते तो क्रियापद. बरोबर, छान, फाईन. ओके ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. परत हा मराठी विषयावरतीच आहे. उंदीर या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे. उंदीर या शब्दाचे अनेक वचन. उंदरे, उंदर, उंदिरे की फक्त उंदीर? ओके, सांगा. उंदीर या शब्दाचे अनेक वचन सांगायचे. ऑप्शन नंबर 3 उंदिरे. ओके, पुढं 1 उंदरे. बरं, जसं आपण बोलतो तसंच त्याचं अनेक वचन असेल हे गरजेचं नाही आहे, एवढं लक्षात घ्या. ओके, उंदीर या शब्दाचे अनेक वचन हे उंदीरच असतं. उंदिरे, उंदर, उंदरे असं काहीच होत नाही. ओके, ते आता का होत नाही हे आय ऑब्व्हियसली कॅनॉट से दॅट. ठीक आहे, आपल्या लेक्चर्समध्ये ते झालेलं आहे, डोंट वरी अबाउट इट. चला नेक्स्ट मराठीचा क्वेश्चन आहे हा. आई मुलाला हसविते. अधोरेखित शब्दाचा शब्द प्रकार ओळखायचा आहे. हसविते या शब्दाचा अनियमित क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे, शक्य क्रियापद आहे की प्रयोजक क्रियापद आहे? ओके, उंदीरचं उंदीरच राहतं. सांगा. आई मुलाला हसविते यामधील हसविते या शब्दाचा शब्द प्रयोग तुम्हाला विचारलाय. हा, उंदरे हे आडनाव असतं. बरोबर आहे. सांगा, उत्तर सांगा. ओके, राईट. याचं करेक्ट आन्सर आहे प्रायोजक क्रियापद. आता ते काय असतं टेक्निकली मला तर माहित नाही, बट जेवढं मला माहिती आहे प्रायोजक क्रियापदामध्ये क्रिया ही करता करत नसून कोणाकडून तरी करून घेत असतो. आता याचे डिटेल्स बॅचमध्ये झाले असतील. प्लीज डू नॉट आस्क एनी फर्दर क्वेश्चन्स अबाउट इट. ओके, चला आता येऊया परत आपल्या बेसिकवरती, GS वरती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 28 फेब्रुवारी हा कोणता दिवस या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? जागतिक मराठी दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन, जागतिक मातृभाषा दिन की जलसंधारण दिन? ओके, प्रयोजक आहे म्हणून ऑप्शन नंबर 4. सांगा. 28 फेब्रुवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? हो, ऑप्शन 2, ऑप्शन सी, ऑप्शन 2 मराठी दिन. बरं, आणखीन राष्ट्रीय विनय दिवस. ओके, अच्छा, विज्ञान आहे का ते? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 राष्ट्रीय विज्ञान दिन. कारण की या दिवशी CV रमन हे भौतिक शास्त्रज्ञ होते. यांनी
रमन इफेक्ट याचं शोध लावलेला आहे, ज्याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं होतं. ओके, राईट. रमन इफेक्ट, CV रमन यांचा जन्मदिवस ह्यांनी या दिवशी शोध लावला. राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात असतो. करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2 राष्ट्रीय विज्ञान दिन हे याचा आन्सर आहे. ओके, जागतिक मराठी दिन हे 27 फेब्रुवारीला असतं, कारण की या दिवशी कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. ठीक आहे, 27 आहे, 26 नाही, 27 फेब्रुवारी इट इज जागतिक मराठी दिन, कारण की या दिवशी कुसुमाग्रज यांचं जन्मदिवस आहे. आणि जागतिक मातृभाषा दिन ही 21 फेब्रुवारी असते, इंटरनॅशनल मदर टंग डे. फाईन. चला घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. संगणक या विषयावरती MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल कशासाठी वापरलं जात असतं? टायपिंगसाठी, गणना व तक्ते तयार करण्यासाठी, स्लाइड्ससाठी की वेबसाईट बनवण्यासाठी? कशासाठी वापरलं जातं हो? सांगा बरं. MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं एक्सेल कशासाठी वापरलं जातंय? गुड, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 गणना व तक्ते तयार करण्यासाठी. कधी तुम्ही लॅपटॉपवरती पाहिलं असेल तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे इथं काहीतरी बार्स असतात, त्याचे लिहिलेले असतात आणि असे छोटे छोटे सेल्स असतात त्यामध्ये. ओके, यातनं आपल्याला गणना, तक्ते, टेबल सगळे तयार करता येत असतात. ओके, टायपिंगसाठी बेसिकली जर डॉक्युमेंट वगैरे मला तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी MS वर्ड म्हणून एक ॲप्लिकेशन असतो, सॉफ्टवेअर असतो, आणि जर स्लाइड्स मला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचं असेल तर MS पॉवर पॉईंट नावाचं ॲप्लिकेशन असतं MS ऑफिसमध्ये. ओके, करेक्ट. सो याचं ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 2 गणना व तक्ते. नेक्स्ट क्वेश्चन. चला, क्वेश्चन नंबर 24. व्हेरी इझी क्वेश्चन. ईमेल म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत तुमचे: पत्र, इलेक्ट्रॉनिक पत्र, फाईल की वेबसाईट. ईमेल म्हणजे काय? आयोगाचे किंवा आणखीन कुठल्या संस्थेचे ईमेल्स येत असतात पहा. गुड, इझी आहे. ऑप्शन नंबर 2 इलेक्ट्रॉनिक पत्र. ईमेलचं ईमेलचं जे फुल फॉर्म आहे ईमेल म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पत्र. एक असा पत्रव्यवहार जो चिठ्ठी लिहून नाही तर डिजिटली होत आहे. ओके, यामध्ये ईमेल ॲड्रेस लागत असतो. ज्या व्यक्तीला ईमेल पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा ईमेल ॲड्रेस लागत असतो. फॉर एक्झाम्पल xyz@gmail.com. हे काय? हे एक मेल ॲड्रेस आहे. ओके, या ॲड्रेसवरती डिजिटली ईमेल पाठवता येत असतो. फाईन, करेक्ट. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 इलेक्ट्रॉनिक पत्र. चला नेक्स्ट, प्लेइंग टू विन. आता हे थोडं करंट, थोडंसं स्टॅटिकमध्ये येईल. प्लेइंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे? बेसिकली ही एक ऑटोबायोग्राफी आहे, आत्मचरित्र आहे. कोणाचं आहे? सायना नेहवाल, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर की युवराज सिंग? रिसेंटमध्ये थोडं न्यूजमध्ये होतं, दॅट्स वाय. यांच्यावरती चित्रपट सुद्धा येऊन गेलेला आहे. प्लेइंग टू विन हे पुस्तक कोणाचं? ठीक आहे, हार्ड आहे, आय अंडरस्टँड. हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सायना नेहवाल. बॅडमिंटनपटू आहेत, आपल्याला माहिती आहेत. ह्यांचं आत्मचरित्र आहे प्लेइंग टू विन. या तिघांचं सुद्धा आपलं आपलं आत्मचरित्र आहे, लिहून घ्या. सचिन तेंडुलकर नाही आहे याचा आन्सर. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 प्लेइंग टू विन. सचिन तेंडुलकरचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे प्लेइंग इट माय वे. प्लेइंग इट माय वे म्हणून दोन्ही नावामध्ये कन्फ्युजन करू नका. प्लेइंग टू विन सायना नेहवाल, प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर. सुनील गावस्कर यांचं आहे सनी डेज. यांचं आत्मचरित्र आहे सनी डेज. तर युवराज सिंग यांचं आत्मचरित्र आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर अँड बॅक.
ओके, बेसिकली त्यांची पूर्ण जर्नी यामध्ये दिलेली आहे. ओके, प्लेइंग इट माय वे हे सचिन तेंडुलकर, प्लेइंग टू विन हे सायना नेहवाल. दोघांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. 2 सेकंड मी साईडला आलेली आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या या सर्व ऑटोबायोग्राफीजचा. चला नेक्स्ट क्वेश्चन. उचल्या हे पुस्तक कोणाचं आहे? व्यंकटेश माडगुळकर, अशोक पवार, लक्ष्मण गायकवाड की उत्तम कांबळे? ओके, नो इश्यूज, नो कन्फ्युजन. आता कन्फ्युजन दूर झालं असेल असं होप. ओके, सांगा. उचल्या हे पुस्तक कोणाचं आहे? हे एक ऑटोबायोग्राफी आहे बेसिकली आणि एका कम्युनिटीबद्दल, एका जमातीबद्दल यामध्ये माहिती आहे. उचल्या जमातीबद्दल माहिती आहे बेसिकली. राईट, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 लक्ष्मण गायकवाड यांनी उचल्या या जमातीवरती हे उचल्या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. करेक्ट आहे. ओके, आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारेल. बनगरवाडी फेमस पुस्तक आहे, सांगू शकता का या चौघांपैकी कोणाचं आहे ते? बनगरवाडी. इफ यू कॅन, काही कंपल्शन नाही आहे, पण सांगता आलं तर चांगली गोष्ट आहे. बनगरवाडी. टोटल 30 प्रश्न असतील. 25वावं सुरू आहे आपलं, 26वावं. बनगरवाडी हे व्यंकटेश माडगुळकर यांचं एक फेमस पुस्तक आहे. व्यंकटेश माडगुळकर इज द करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न आहे. 1828, 67, 73 की 75? ओके, व्यंकटेश माडगुळकर यांचं बनगरवाडी हे पुस्तक आहे. करेक्ट. ओके, सांगा आर्य समाज याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? लगेच सांगा. कोणी केली? कुठे केली? चला, छोटे छोटे फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत. करेक्ट आहे. 10 एप्रिल 1857 रोजी आर्य समाजाची स्थापना झालेली आहे बाय स्वामी दयानंद सरस्वती. करेक्ट. ह्यांनी बॉम्बेमध्ये स्थापना केलेली होती. मात्र 1877 मध्ये हे इथनं हलवून कुठं आलं? लाहोरमध्ये शिफ्ट झालेलं होतं. ठीक आहे. वेदांकडे परत चला असं ब्रीद वाक्य स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलं होतं. व्हेरी गुड. मुंबईमध्ये स्थापना झाली 1877 मध्ये. लाहोरला हलवलं त्याला. वेदांकडे परत चला. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन सांगा. पॉलिटीवरती, राज्यशास्त्र या विषयावरती आहे. संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? कलम 15, 16, 17 की 18? अस्पृश्यता, अनटचेबिलिटी. आणखीन प्रश्न आहे तुम्हाला. पदव्या रद्द झालेल्या आहेत आपल्या भारतामध्ये, ते या चौघांपैकी कुठल्या कलमाद्वारे हे सांगायचं आहे. कलम 18 नाही हो बाबा, कलम 17. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 3 कलम 17 याद्वारे भारतामधील अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आली आहे. संविधानामध्ये त्याबद्दल कलम आहे. करेक्ट. गुड. 17 फिक्स. ओके. पदव्या ज्या आहेत त्या रद्द झाल्यात भारतामध्ये, ते संविधानामध्ये कुठल्या कलमान्वये किताब नष्ट झाला? राईट. कलम 18 बरोबर. कलम 16 मध्ये सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी मिळण्याचे हक्क देण्यात आलेले आहेत. धर्म, वंश, जात किंवा जन्मस्थान, निवासस्थान, लिंग या बेसिसवरती डिस्क्रिमिनेशन न होता सार्वजनिक नोकरी प्राप्त होईल, म्हणजे सार्वजनिक नोकरी मिळण्याचा अधिकार असेल, हे कलम 16 मध्ये आहे. तर कलम 15 बेसिकली काय म्हणतं की कुठल्याही व्यक्तीविरोधात डिस्क्रिमिनेशन नसावं. कुठल्या बेसिसवरती? धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. करेक्ट. ओके, घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 29वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरी कायद्याशी संबंधित आहे? कलम 40, 44, 50 की 42? तत्सम भेदभाव करण्यास मनाई आहे. बरोबर आहे. व्हेरी गुड. सांगा बरं.
समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड हे संविधानामध्ये कुठे आहे? बरोबर आहे, ऑप्शन 4. ऑप्शन 4 नाही आहे, ऑप्शन 1 पण नाही आहे याचं. हां, ऑप्शन 50 पण नाही आहे. 44, व्हेरी गुड. कलम 44 यामध्ये समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दलच्या तरतुदी आहेत. आता हे काय आहे? हे एक DPSP म्हणजेच मार्गदर्शक तत्वे आहेत. ओके, राईट. ओके. कलम 40 मध्ये ग्रामीण पंचायती व्यवस्थेबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 50 काय म्हणतं की बाबा न्यायमंडळ आणि कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी मंडळ या दोघांमध्ये पॉवर्सचं डिफरन्सिएशन असायला पाहिजे. कार्यकारी मंडळाने आणि न्यायमंडळाने एकमेकाच्या कामांमध्ये कुजबूज करता कामा नये. आणि कलम 42 जे आहे ते प्रत्येक कामगाराला कामाची न्याय्य आणि मानवीय परिस्थिती प्रदान करण्याबद्दल तरतूद सांगतं. त्यासोबतच मातृत्व मदत देण्यासंबंधी सुद्धा सांगत असतं. ओके, हे बेसिक फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क आहेत आपले. हे एवढे माफ करा, मूलभूत हक्क नाही, मार्गदर्शक तत्वे आहेत. बेसिक एवढे तर तुम्हाला करावेच लागतील. ओके, करेक्ट. चला, आजचा शेवटचा प्रश्न गणित पण करूयात आपण. हे तुमचा गणित आहे. ऑप्शन्स आहे 124, 82, 152 आणि 0. बघूया, सोपं आहे एकदम. यामध्ये तुम्हाला एक फक्त हिंट, बॉडमासचा जो रूल आहे तो अप्लाय करा. ओके, चला करा बरं ट्राय. साईडला सरकते म्हणजे तुम्हाला गणित पूर्ण दिसेल. तो बॉडमासचा रूल अप्लाय करायचा आहे. यामध्ये आधी डिव्हिजन मग मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे आधी भागलं जाईल, मग गुणाकार होईल, मग अधिक होईल आणि मग वजाबाकी होणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 0 असं दिलंय का तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे. गडबडीत तर केलं नाही ना? बरं, आपण पाहूया. चला, आज मल्टीटास्किंग पाहूयात आपण काय येतं याचं. 0 गुणुले 5. आधी आपल्याला आधी हे करायचं आहे, कारण आधी मल्टिप्लिकेशन येणार. भागाकार तर कुठंच नाही आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो आधी हे गुणाकार करायचा, मग हा गुणाकार करायचा आणि हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. ओके, बेसिक फर्स्ट काम आपलं ते आहे. 0 गुणुले 5 तर 0च असणार. +3 जशाच्या तसं. 2 गुणुले 2 हे 4 असणार आणि 15 5 75 असणार. याची ॲडिशन ही 0 येत नाही बाबांनो, ही येते 82. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 82. फाईन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 82. इथं आपले प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. ओके, शिपाई भरतीसाठी आपल्या ज्ञानदीप सरळ सेवेच्या ॲप्लिकेशनवरती सेपरेट बॅच आहे पहा. तुम्हाला यातनं परीक्षाभिमुख वन लायनर्स यांच्या माध्यमातून तयारी होणार आहे. कारण की ही जी परीक्षा आहे बेसिकली वन लायनर प्रश्न आहे. आता आपण पाहिले खूप सोपे आणि वन लायनर आहेत आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुमची सराव परीक्षा घेतली जाईल. तुम्हाला हा कोर्स वन लायनर आणि प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात असणार आहे. ओके, आणि प्रत्येक प्रश्नपत्रिका जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाच्या मागील प्रश्नपत्रिकांच्या बेसिसवरतीच तयार केलेली आहे. त्यासोबतच जे 5वी ते 10वीचं जे स्टेट बोर्डचं अभ्यासक्रम आहे ते सुद्धा यामध्ये कवर आहे. तुम्हाला भरपूर यामध्ये सराव पेपर्स दिलेले आहेत आणि ते तुम्ही सराव पेपर कितीदाही सॉल्व्ह करू शकत आहात. आणि ही सर्व गोष्ट तुम्हाला केवळ आणि केवळ 99 रुपये एवढ्या फीसमध्येच आहे. 99 रुपीज इज द फीज, ओनली 99 रुपीज. सो तुम्ही जर शिपाई भरतीसाठी तयारी करत असाल, दिस इज युअर बॅच. सगळं यामध्ये कवर होणार. कुठले कुठले विषय? इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, चालू घडामोडी, मराठी, जनरल नॉलेज आणि संगणक, हे सर्व टॉपिक जेवढे तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत ते कवर होणार आहेत. सो जरी इन केस तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही आपली बॅच ही आपल्या ज्ञानदीप सरळ सेवेच्या ॲपवरती आहे. काही डाऊट्स असतील तर हा हेल्पलाईन नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चला तर मग फाईन. 99 रुपीजची बॅच आहे, एनरोल करू शकता. आणि सध्या आता आपण इथे थांबूयात. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग अँड सी यू इन द नेक्स्ट लेक्चर्स. थँक्यू व्हेरी मच.